पुस्तकामध्ये असणारं तुमच्या पान नंबर 39 आणि अभ्यास 3.1. यात पहिलं उदाहरण आहे, मी वाचतेय. खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा. म्हणजे खाली राशी दिलेली आहे, त्या बहुपदी आहेत की नाही ते ओळखायचे आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचंय. त्या बहुपदी का आहेत किंवा त्या बहुपदी का नाही. पहिलं उदाहरण बरोबर. आता यामध्ये पहिलं जर पाहिलं आपण, दोन पद पाहिलेली आहेत. त्यातलं पहिलं पद y, याचा घातांक आहे 1, धन आहे. आता इथे जर दुसरं पद जर आपण पाहिलं, दुसरं पद लिहिलेलं आहे 1/y. मग जर 1/y हे दुसरं पद जर असेल तर याच्यामध्ये चल y आहे. पण हेच 1/y आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर 1/y आपण y चा ऋण 1 घातांक असा लिहितो. कारण y हे कशात आहेत, छेदात आहेत. y जर छेदात असतील, ते आपल्याला अंशात आणायचे असतील तर आपण त्याचा घातांक इथे जर धन असेल, अंशात येताना तो होतो ऋण. म्हणजे हीच बहुपदी मी कशी लिहू शकते, तर y अधिक y चा ऋण पहिला घात, अशा पद्धतीने मला ही लिहिता येणार. त्यात इथे पहिला घातांक आहे आणि इथे ऋण 1 घातांक आहे. पण आपल्या बहुपदीच्या व्याख्येत काय सांगितलेलं आहे की चलाचा घातांक कसा हवा, धन हवा. इथे आलाय आपला ऋण. म्हणजे ही जी दिलेली राशी आहे, तुमच्या पुस्तकातली दिलेली पहिली राशी जी आहे ती काय झाले, बहुपदी नाही. का बरं बहुपदी नाही, कारण इथे चलाचा घातांक काय होतोय, ऋण 1 होतोय. वजा हा घातांक येतोय, वजा घातांक असेल तर ती बहुपदी नाही. 2 वजा 5 वर्गमुळात इथे काय लिहिलेलं आहे, x. आता इथे जर पाहिलं तर 2 ही स्थिर संख्या आहे, त्यामुळे तिचा प्रश्न येतोय वजा 5 वर्गमुळात x. आता वर्गमुळात x म्हणजेच आपण काय लिहितो, मी पहिलं पद तसंच आहे, त्याचा बदल नाही केला. 5 वर्गमुळात x असतो म्हणजेच x चा 1/2 घातांक आपण लिहितो. तुलना कशाशी करायची, आपण बहुपदीचं जी व्याख्या शिकलेलो आहोत त्याच्याशी. काय सांगितलंय की चलाचा घातांक कसा हवा, धन पूर्णांक. इथे अपूर्णांक येतोय नाही का, कारण चलाचा घातांक काय आहे, चलाचा घातांक अपूर्णांक आहे. का नाही बहुपदी, इथे चलाचा घातांक अपूर्णांक आहे, इथे चलाचा घातांक ऋण आहे, इथे चलाचा घातांक अपूर्णांक आहे. म्हणून या दोन्ही उदाहरणांमध्ये बहुपदी नाही. तिसरं उदाहरण बघूया, उदाहरण पुस्तकातलं. तिसऱ्या उदाहरणामध्ये x चा वर्ग अधिक 7x अधिक 9. आता पहा, x चा वर्ग अधिक 7x अधिक 9. इथे x चा वर्ग धन घातांक आला, प्रश्न नाही. इथे x काहीच नाही, म्हणजे पहिला घातांक तोही धन आहे. इथे x च्या पुढे, 9च्या पुढे काहीच लिहिलं नाही, पण आपल्याला माहितीये त्याच्या पुढे x चा 0वा घात आपण लिहितो. मग ही तीनही पद जर पाहिली, या तीनही पदांमध्ये चलाचा घातांक हा धन पूर्णांक संख्या आलेली ही जी राशी आहे ही बहुपदी आहे. लक्षात आलंय. जर घातांक ऋण असेल तर बहुपदी होत नाही, जर घातांक अपूर्णांक असेल तरीही बहुपदी होत नाही. मग इथे पूर्णांक घातांक आहे, धन पूर्णांक घातांक आहेत, म्हणून ही बहुपदी आहे. पहिला प्रश्न कळलाय. आता उरलेली जी 2 उदाहरणं आहेत त्यातली ती तुम्ही सोडवायची आहेत. m घनचा सहगुणक लिहायचा आहे. सहगुणक कोणता आहे तो ओळखायचा आहे. म्हणजे m घनला कशानं गुणलेला आहे किंवा अलीकडे कोणती संख्या आहे ती ओळखायची. आता इथे पहिल्या उदाहरणामध्ये नुसताच m घन लिहिलंय, अलीकडे काही संख्या दिसत नाही आणि आपल्याला काय ओळखायला सांगितलं की सहगुणक ओळखा. m घनाच्या अलीकडे जी संख्या आहे ती आपल्याला लिहायची. आता इथे काहीच लिहिलेली नाही, याचा अर्थ असतो की त्याला 1 ने गुणलंय. मग इथे अलीकडे काहीच लिहिलेलं नाहीये, म्हणजे याचा अर्थ
एम घनचा सहगुणक किती झाला, याचा सहगुणक किती झाला, याचा सहगुणक झाला 1 आणि तो पण धन 1 आहे, ऋण 1 नाहीये कारण एम घन आहेत. जर वजा एम घन असतील तर काय लिहिणार आपण, 1 तर आहेच आहे पण सहगुणक काय होणार आहे, -1. लक्षात घ्या, नुसता एम घन आहे, इथे चिन्हही लिहिलेलं नाहीये, संख्याही नाहीये, मग याचा सहगुणक काय असणार आहे, +1 आणि वजा किंवा ऋण एम घन लिहिलं तर त्याचा सहगुणक किती होणार आहे, -1 होणार आहे. हे झालं पहिलं उदाहरण. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये -3/2 अधिक एम वजा वर्गमुळात 3 एम घन. आता ही जर आपण एम घनला गुणलेलं आहे, कोणत्या संख्येने गुणलेलं आहे तर वजाने, बघा चिन्हासहित संख्या घ्यायची आहे, चिन्हासहित. मग इथे काय येणार आहे, कशाने गुणलेला आहे तो -3 ह्या अख्ख्या संख्येने एम घनला गुणलंय, म्हणून एम घनचा सहगुणक किती झाला, -3. इथे काय उत्तर लिहिणार तुम्ही, एम घनचा सहगुणक -3 हा काय झाला, एम घनचा सहगुणक. एम. आणखीन एक शेवटचं उदाहरण जे आहे ते तुम्ही घरी करणार आहात. तर प्रश्न तिसरा बघतोय. प्रश्न तिसऱ्यामध्ये काय दिलेला आहे की एक्स चल वापरून बहुपदी तयार करायची. एक्स चल वापरून बहुपदी तयार करणे. आता त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला हे नक्की दिलंय की एक्स हेच चल वापरायचे आणि बहुपदी तयार करायची. त्यातली पहिली अट काय सांगितली, उदाहरणातली पहिली अट, तर कोटी 7 असलेली एकपदी. बघा, कोटी 7 असलेली एकपदी. कोटी 7 असलेली एकपदी म्हणजे आपल्याला दोन अटी दिसत आहेत. काय दिसतात, सॉरी 3 अटी दिसत आहेत. कोणतं चल एक्स घ्यायचे. दुसरी अट काय, कोटी किती हवी आहे, 7 हवी आहे. तिसरी अट काय, कशी पदी हवी, कसं बहुपदी हवी आहे ती एकपदी. म्हणजे चल एक्स कोटी 7, कोटी म्हणजे घातांक, चलाचा घातांक आपण मगाशी पाहिलंय. कोटी म्हणजे चलाचा घातांक, म्हणजे चल घ्यायचंय तुम्ही एक्स, त्याचा घातांक किती घ्यायचा आहे 7 आणि असा घेऊन काय तयार करायचं, तुम्हाला एकच पद तयार करायचं, एकच पद. मग आपल्याला आता लक्षात आलं, मी एक्स हे चल घेतलं, पहिली अट घेतली. कोटी किती आहे, कोटी म्हणजे घातांक किती घ्यायचा आहे 7 आणि असलेली एकपदी तयार करा. ही झाली माझी एकपदी, बरोबर आहे. आता तुम्ही याला सहगुणक बदलू शकता. सहगुणक म्हणजे याला गुणलेली स्थिर संख्या. मी याच्या अलीकडे 3 लिहू शकते, याच्या अलीकडे ऋण 5 एक्सचा 7वा. मी हा सहगुणक काहीही घेऊ शकते, 0 सोडून, कारण 0 घेतला तर बहुपदी 0 होऊन जाईल. मग आता इथे किंवा वजा वर्गमुळात 2 एक्सचा 7वा. म्हणजे मी ह्या सगळ्या काय झाल्या, पहिल्या नियमानुसार तयार झालेल्या एकपदी. याच्यामध्ये चल आहे एक्स, घातांक आहे 7 आणि तयार पण काय झालेली आहे एकपदी. या सहगुणकाच्या संख्या तुम्ही बदलू शकता. लक्षात येते. दुसरा काय अट दिलेली आहे बघा. दुसरी अट काय, कोटी 35 असलेली द्विपदी. आता किती घ्यायचे बघा, कोटी किती घ्यायचे 35 आणि काय तयार करायचंय द्विपदी. म्हणजे पद किती हवी आहेत आता, बरोबर, पद किती हवी आहेत आपल्याला आता, 2 पद. चल एक्स कोटी 35 म्हणजे चल मी एक्स घेणार, त्याची कोटी किती घेणार 35, पण पद किती हवी आहेत मला 2. म्हणजे हे एक पद जर मी धरलं तर इथे मला आणखीन एक पद लिहायला हवं ज्याच्यामध्ये चल पुन्हा काय येणार आहे एक्स येऊ शकेल. तर आता हे माझं पहिलं पद जर असेल तर मी ही दुसरी चौकट जी आहे तिथे मी नुसते 3 लिहू शकते. झाली 2 पद.
आणि ही पण द्विपदी कशात तयार झाली, एक्स हे चल, 35 हा त्याची कोटी आणि ही झाली 2 पद, म्हणजे ही मी द्विपदी करू शकते. ह्या एक्सच्या अलीकडे सहगुणक मी बदलू शकते. इथे मी कोणताही सहगुणक लिहू शकते शून्य सोडून. मला वाटलं की -9 लिहावा, एक्सचा 35वा घात अधिक, मला वाटलं या 3ला पण काहीतरी चल म्हणजे 3ला एक्स चल देऊन त्यालाही काहीतरी कोटी द्यावी, काही हरकत नाही. 3 एक्सचा 5वा घात, मी असंही करू शकते. म्हणजे ही काय झाली द्विपदी, कारण याच्यात 2च पद आहेत. तुम्ही घातांक मोठ्यात मोठा किती हवा, कोटी. मोठ्यात मोठा घातांक आला 35, कारण इथे घातांक 5 आहे. मोठ्यात मोठा घातांक झाला 35, म्हणजे कोटी पण झाली 35. म्हणजे हे असंही तुम्ही लिहू शकता. तिसरं उदाहरण जे आहे, कोटी 8 असलेली त्रिपदी. तिसरं उदाहरण आहे, काय सांगितलंय तिसरं उदाहरण आपल्याला, कोटी किती घ्यायची आहेत आपल्याला, कोटी घ्यायची 8 आणि काय तयार करायचंय, त्रिपदी म्हणजे 3 पद. पण जास्तीत जास्त घातांक किती यायला हवा, एक्सचा 8, म्हणजे एक्सचा आधी हे लिहूनच घ्यायचं, एक्सचा जास्तीत जास्त घातांक किती यायला हवा 8 आणि पद किती तयार करायची आहेत 3. तुम्ही अधिक किंवा वजा काही घेऊन करू शकता. पद किती तयार करायची आहेत 3, म्हणजे होणार आहे आपली त्रिपदी. मग कोटी 8, कोटी 8 जर मी घेतली, याला मी हे पहिलं पद झालं. मला असं वाटलं की समजा इथे 11 एक्सचा 7वा घात लिहावा, हे दुसरं पद झालं. आणि मला वाटलं वजा 16 लिहून टाकावेत. ही झाली तुमची कोटी 8 असणारी एक्स चल असणारी त्रिपदी. म्हणजे मी करताना काय केलं, पहिल्यांदा एक्स लिहिलं, त्याचा मोठ्यात मोठा घातांक आणि किती पद हवी आहे ते चौकोन ह्याच्या पुढे लिहिलं, चौकटी काढल्या होत्या. त्रिपदी असेल तर 3 चौकट, मग द्विपदी असेल तर 1च चौकट, 2 पद होण्यासाठी. समजतंय. आणि याच्यात मग तुम्ही त्यानुसार संख्या किंवा चलांचा वापर करून त्याच्यात लिहू शकता. याच्यात तुम्हाला वाटलं याला अलीकडे सहगुणक देऊ शकता आणि यातलेही संख्या बदल कराव्यात, घातांक बदलू शकता. पण 8 पेक्षा मोठा घातांक घ्यायचा नाही. का, कारण कोटी किती आहे 8 आहे. आले सगळ्यांच्या लक्षात. बहुपदीची कोटी ओळखायची, बहुपदीची कोटी ओळखा असं आहे. आता कोटी म्हणजे चलाचा मोठ्यात मोठा घातांक. आता याच्यामध्ये पहिला जो आहे त्यांनी दिलेला आहे वर्गमुळात 3. आता इथे जर आपण पाहिलं ही स्थिर बहुपदी आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, ही झाली स्थिर संख्या आहे. ही याच्या पुढे चल लिहिलंच नाहीये. आणि आपल्याला काय सांगितलंय, बहुपदीची कोटी. कोटी म्हणजे चलाचा घातांक, पण इथे चलच नाहीये आणि ही स्थिर बहुपदी आहे. बहुपदीची कोटी शून्य असते. स्थिर बहुपदीची कोटी 0 असते. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया त्यातलंच. दुसरं काय दिसतंय बघा, एक्सचा 0वा घात. आता इथे तुम्हाला लिहूनच दिले एक्सचा 0वा घात. घातांक बघायचा किती आहे 0, म्हणजे ह्या पण बहुपदीची कोटी किती झाली, या बहुपदीची कोटी किती झाली पुन्हा 0. आणि इथे दिलंच आहे आकडा, तुम्हाला इथे संख्या दिसतीच आहे, 0 हे दिसतोच आहे. तिसरं बघा, तिसरं काय आहे, वर्गमुळात 2 एमचा 10वा घात वजा 7. वर्गमुळात 2 एमचा 10वा घात वजा 7. आता इथे चल कोणता आहे एम, घातांक किती झाला त्याचा 10, म्हणजे याची कोटी किती झाली, या बहुपदीची कोटी किती झाली 10. घातांक किती आहे मोठ्यात मोठा 10, म्हणून कोटी झाली 10. आता इथे एकच चल होतं लक्षात घ्या. इथे बघा पुढचं उदाहरण आपण घेऊया, पी वजा 2p वजा वर्गमुळात 7. आता इथे पी दिसतोय, पी हे चल, घातांक लिहिला नाहीये म्हणजे 1. इथे कोटी किती झाली, इथे कोटी झाली 1. लिहिली नाही कोटी म्हणजे 1 असतो त्याचा. हे लक्षात आलंय. स्थिर बहुपदीची कोटी किती असते 0.
कोटी म्हणजे काय, परत एकदा विचारते, कोटी म्हणजे काय, चलाचा मोठ्यात मोठा घातांक म्हणजे कोटी. पाचवा बघूया याच्यामध्ये, 7y वजा वायचा वर्ग अधिक वायचा 5वा घात. त्रिपदी आहे ही, बरोबर आहे, 3 पद आहेत. वाय हे चल वापरलंय, इथे वायचा घातांक 1, इथे वायचा घातांक 2, इथे वायचा बघा, इथे वायचा घातांक 1 आहे, इथे 2 आहे आणि इथे 5 आहे. मोठा घातांक कोणता, अगदी बरोबर 5. म्हणजे याची कोटी किती झाली, या बहुपदीची कोटी किती झाली, 5. लक्षात आले, कोटी म्हणजे मोठ्यात मोठा चलाचा घातांक, त्याला आपण कोटी असं म्हणूया. आता खालचं बघा, त्याच्यात अनेक चल वापरले. पुढच्या उदाहरणामध्ये काय दिसतंय, पुढचं 7वं उदाहरण, xyz अधिक xy वजा z. आता ही त्रिपदी आहे, फक्त चल जास्त आहेत, मग अशी एकच चल होता, इथे 3 चल आहेत, x पण आहे, y पण आहे, z पण आहे. ह्या xचा घातांक 1, इथे पण 1, इथे पण 1. एकूण घातांक किती झाले पहिल्या पदाचे, 3. हा 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3. पहिल्या पदाचे घातांक 3, चलाचे घातांक 3. इथे किती झाले, 2, कारण ह्याचा 1 म्हणजे 2, आणि इथे किती झाला, 1. 3, 2 आणि 1, चलाचे घातांक इथे 3 झाले एकूण, इथे एकूण चलाचे घातांक 2 झाले, इथे एकूण चलाचा घातांक 1च आहे. मग मोठा कोणता आहे, 3 मोठे, 2 मोठे का 1 मोठा, तर 3 मोठे. म्हणून याची कोटी, या बहुपदीची कोटी किती झाली, अगदी बरोबर, बहुपदीची कोटी. छान समजताय, किती झाली याच्यात, 3. लक्षात येते, बहुपदीची कोटी 3.